नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, मागील तुम्ही 2 ते 3 महिन्यापासून एकाच गोष्टीच्या चिंतामध्ये आहे, तो म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, 10वा हप्ता कधी जमा होणार। तर आता शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या हप्त्याला सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। आता त्यामुळे लक्ष देऊन पाहत चला, नेमकी यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, तसेच तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि त्यासोबत कोणती शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। आता A to Z माहिती मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे सांगणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की मोबाईलकडे लक्ष देऊन पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या, त्यामध्ये असे दावे केले जातात आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये बँक खाते बॅलन्स चेक केले तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा हप्त्याचा जमा झालेला नसतो। परंतु आता काहीही काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व PM किसान योजनेचा सुद्धा तुम्हाला हप्ता पुढे काही दिवसांपूर्वी जमा होणार आहे असं देखील सांगण्यामध्ये येत आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलाय, 10वा हप्ता रखडलाय, हा नेमकी तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार असा प्रश्न तुमच्यामधून येतोय। आता याच प्रश्नाला पूर्णविराम लावण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता शेतकरी बांधवांनो आजपासूनच पहिला टप्पा वाटप करण्याला सुरुवात देखील होणार आहे। नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये रक्कम जमा होणार, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का तुम्ही अपात्र झालाय का पात्र आहेत, आता तुम्हाला A to Z माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो खाली दिलेलं सबस्क्राइब बटन क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचं वाटप होतंय, त्यासोबत तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणती कामे तुमची पूर्ण असल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आणि हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की सर्व काय अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आता मी तुम्हाला सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो एक एक करून सांगणार आहे। तर आता चला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, तसेच आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशाच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का, हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल, PM किसान योजनेच्या हप्त्यांचं नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं यामध्ये काय। तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे देखील सांगतो की PM किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। PM किसान म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते दरवर्षी वर्षाला म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये दिले जातात आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून देखील दर वर्षाला शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दिले जातात। त्याचमुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे सुद्धा म्हणजेच की लाभ घेतलेला पाहिजे, त्यासोबत तुम्ही PM किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। आता चला आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी पहिल्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निवडण्यामध्ये आलेले आहे। आता कोणते निवडणूक जिल्हे यामध्ये पात्र असणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्या
त्यासोबत आपण पुढे शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कामे तुमची पूर्ण आहेत का, कोणतं चेक करायचं आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यापूर्वी आपण जिल्ह्यांची यादी पाहूया, त्यानंतर कामे सुद्धा पाहूया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे धुळे। धुळेमधील शेतकरी असाल, धुळेमध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा, असा तुमच्या देखील मनात प्रश्न आला असेल की नमोचा हप्ता कधी जमा होणार, नमोचा 9+10 हप्ता कधी जमा होणार। तर आता धुळेमधील सर्व शेतकरी बांधवांची सरकारच्या माध्यमातून प्रतीक्षा संपवण्यामध्ये आलेली आहे। धुळे जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं असून आता धुळेमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली। हिंगोलीमधील शेतकरी असाल, हिंगोलीमधील रहिवासी असाल तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल तर आता ही सुद्धा तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बीड। बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा नमोच्या दोन्ही हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा उत्तम निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा नमोच्या 9+10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता अहमदनगर मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे एकत्रपणे 2 हप्त्यांची म्हणजेच की रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल नमोच्या 9+10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर। जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून या जिल्ह्यातील सुद्धा पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर, परभणी, रायगड। पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मध्ये राहून शेती करत असाल नमोच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची प्रतीक्षा असेल, 10व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची प्रतीक्षा असेल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा वाशिम, ठाणे। वाशिम, ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सिंधुदुर्ग, वर्धा। सिंधुदुर्ग, वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पुणे, उस्मानाबाद। पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो नागपूर, नाशिक। नागपूर, नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता जाणून घेऊया की नेमकी कोणती महत्त्वाची कामे तुमची पूर्ण आहेत का हे नक्की चेक करा। जर का पूर्ण असतील तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 महत्त्वाचं काम म्हणजेच की तुमचं फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। त्यासोबत आधार बँक खात्याची लिंक असणे देखील अतिशय आवश्यक आहे। हे 3 कामे जर का पूर्ण नसतील तर करून घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहेत अशा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।